उभे विटेव सुंदर ते दानव उभे विटेव करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया तुलसी हार गळा कास पितांबर तुलसी हार गळा कास पितांबर अवडे निरंतर हेची दान अवडे निरांतर हेच दान अवडे निरांतर हेच दान मकर कुंडले तळपती श्रवण मकर कुंडले तळपती श्रवण कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित तुलसी हार गळा कास पितांबर तुलसी हार गळा कास पितांबर हेची दान अवडे निरांतर हेच दान अवडे निरांतर हेच दान तुका म्हणे माझेची सर्व सुख तुला म्हणे माझेची सर्व वाहिना सुख श्रीमुख आवडीने वाहिना श्रीमुख आवडीने वाहिना श्रीमुख आवडीने तुलसी हार गळा कास पितांबर तुलसी हार गळा कासे पितांबर आवडे हेची दान अवडे निरांतर हेच दान अवडे निरांतर हेच दान हरी विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी जय विठोबार हरी जय विठोबार कुमारी बार हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे हरी जय 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 राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचने सुख झाले ओ सारे
कपाळ सरीसे जेथे जावे तेथे कपाळ सरीसे जेथे जावे तेथे कपाळ सरीसे जेथे जावे तेथे कपाळ सरीसे लाभतो विशेष संत संगे लाभतो विशेष संता लाभतो विशेष संता जेथे जावे तेथे कपाळ सरीसे जेथे जावे तेथे कपाळ जेथे जावे तेथे कपाळ सरीसे जेथे जावे तेथे कपाळ सरीसे लाभतो विशेष संत संगे लाभतो विशेष संता लाभतो विशेष संत संगे पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ 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 अंतराय मूळ नुपज देते अंतराय मूळ नुपजते अंतराय मूळ नुपजते भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा भाग्य तरी नोवे धन पुत्रदारा भाग्य तरी नोहे धन पुत्र भाग्य दारा तरी नोवे धन पुत्रदारा निकटवास बरा संताप निकटवास करा संतापाय निकटवास करा संतापाय तुकाणे हेची करावी मिरासी तुकाने येथे करावे विराज तुकाणे हेची करावी मिरासी तुकामने येथे करावे विराज बळी संतापासी द्यावा जीव बळी संतापासी द्यावा जीव बळी संतापासी द्यावा जीव तुकाणे हेची करावी मिरासी तुकामने येथे करावे विराज तुकाणे हेची करावी मिरासी बळी संतापासी द्यावा जीव बळी संतापासी पूर्व पुण्य धरी होती सानुकूळ पूर्व पुण्य धरी होती सानुकूळ अंतराय मूळ नुपज देते अंतराय मूळ नुपज देते अंतराय मूळ नुपज देते कौबार कुमाई 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 जेथे जावे तेथे कपाळे चरीचे जेथे जावे तेथे कपाळे चरीचे जिथे जावे तेथे कपाळ सरी जिथे जावे तेथे कपाळ सरी जेथे जावे जेथे जावे तेथे कपाळे चरीचे जेथे जावे तेथे कपाळे चरीचे
जेथे जावे तेथे कपाळ सरिसे लाभतो विशेष संत संगे पूर्व पुण्य जरी होते सानुकूळ अंतराय मूळ नुपजे तेथे भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा निकटवास बरा संता पायी तुका म्हणे हेची करावी मिरासी बळी संतापासी द्यावा जीव पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ अंतराय मूळ नुपजे तेथे पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरणा संताची दुसरे चरणा संताचिया दुसरे चरणा संताची दाच्या कृपादारे कथेचा विचार दाच्या कृपादारे कथेचा विस्तार कृपादारे कथेचा विचार दाच्या कृपादारे कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दळाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका चरणावरी ठेवणे माथा साष्टांगे आता दंडवत दुसरे बंधू सारजाचे चतुर्णाचे आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजातीच्या चरणवजा दंडवत आता वंदुदेव ब्राह्मण जांचरी पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया माश दंडवत आता वंदु साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माश दंडवत आता नमो रंग भूमिका आता नमो रंगभूमिका आता नमो रंगभूमिका आता नमो रंगभूमिका भूती लोक कीर्तने भूती लोक कीर्तने भूते भूते लोका कीर्तने भूती लोक ताळ मृदंग श्रोते ताळ ताळ मृदंग श्रोते एका ताळ मृदंग श्रोते एका तया माझे दंडवत तया माझे दंडवत तया माझे दंडवत तया माझे दंडवत प्रथम नमन करू गणनाथा 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 ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे जेथे जावे तेथे कपाळ सरिसे लाभतो विशेष संत संगे पूर्व पुण्य जरी होते सानुकूळ अंतराय मूळ नुपजे तेथे प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा सर्वांच्या परिचयाचा अभंग और बोलण्यापूर्वी सालाबाद प्रमाणे याही वर्षी संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने विश्वशांती केंद्राच्या वतीनं दशमीचं सालाबादचं निमंत्रण माझ्याकडे आलेली ही सेवा सन्माननीय विश्वनाथजी कराड साहेब त्यांनी केलेली आज्ञा आमचे डॉक्टर पाणेगावकर महेशजी नलवडे त्यांचे सर्व संयोजक यांनी अधूनमधून करून दिलेलं स्मरण आणि म्हणून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी मृदंगाचार्य महाराज तुम्हालाही नमस्कार. तुमच्या
रविदास महाराजापासून सगळे गायनाचार्य टाळकरी महाराज, विनेकरी महाराज, बसलेल्यातले सर्व महाराज, इंद्रायणी परिक्रमासाठी झटणारे आमचे गणपतरावजी कुऱ्हाडे पाटील महाराज, सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे खजिनदार आमचे नलवडे साहेब, साहेबांच्या समवेत बसलेली सगळी आकाशाच्या उंचीची मंडळी, आमची प्रयाग अक्का नसली तरी 2 माऊल्या अक्काच्या रूपात त्यांना एकदा नमस्कार. आई बहिणी, वडीलधारी मंडळी, माऊलीच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून आलेली सर्व वारकरी मंडळी, मस्तक हे पायावर, मस्तक हे पायावर, मस्तक हे पायावर, मस्तक हे पायावर, या वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या, वारकरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांना नमस्कार. साऊंडवाले 1 नंबर, घाबरू नको, 1 नंबर आहे, तुलाही धन्यवाद. शूटिंगवाले पत्रकार, तुम्हालाही धन्यवाद. अतिशय सुंदर नियोजन विश्वशांती केंद्राच्या वतीनं सालाबाद प्रमाणे याही वर्षी ठल विठ्ठल 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 अजूनही बरं का रविदास, हे कोणी मानायला तयार नाही की माऊली आमच्यात नाही म्हणून. आपण लक्षात घ्या. म्हणून नेताओं को भीड़ जुटानी पड़ती, संतन को भीड़ हटानी पड़ती. त्यांना माणसं पाठवावी लागतात, ट्रका पाठवाव्या लागतात, त्याच्यावर एक मुकद्दम असतो, प्रत्येक बसणाऱ्याला 500 रुपये असतात, तरी गाडी भरत नाही का? जे आधी बसलेले असतात ते शुद्धीवर नसतात, म्हणून शुद्धीवर असलेले त्या गाडीत बसत नसतात, गाड्या रिकाम्या. अरे 750 वर्ष झाले ज्ञानोबारायांनी कोणाला वाहन पाठवलं? आपण लक्षात घ्या. नेताओं को भीड़ जुटानी पडती, तरी ग्राउंड रिकामच. इथं म्हणावं लागतं पोलिसला, गर्दी झाली पुढे जाऊ नका, गर्दी जाऊ नका. संतन को भीड़ हटानी पडती. काय कारण? 2 क्षेत्रातला हा फरक आहे. तिथे आश्वासन आहे, इथे आशीर्वाद. मांगने के बाद जो मिलता है उसे आश्वासन कहते हैं, और न मांगते मिल जाता वो आशीर्वाद. आता हे शब्द तुम्हाला कळाले. आश्वासन कोण देतंय आणि आशीर्वाद कोण? विठ्ठल का आमचे वारकरी मानायला तयार नाही. आतापर्यंत किती गेले? उदंडची झाले जन्मोनिया मेले, उदंडची झाले जन्मोनिया मेले, उदंडची झाले जन्मोनिया मेले, उदंडची झाले जन्मोनिया मेले, होऊनिया गेले राव रंग, होऊनिया गेले राव रंग, होऊनिया गेले राव रंग. त्यांचे नाम कोणी नेघे चराचरी, त्यांचे नाव कोणी नेघे चराचरी, त्यांचे नाव कोणी नेघे चराचरी. नाव कोणी नेघे चराचरी. साई वेदचारी वर्णिताती, साई वेदचारी वर्णिताती, साई वेदचारी वर्णिताती. गाडगे बाबा म्हणायचे,
मोठे मोठे राजे गेले, त्यांची भाषा. तसं उदंडची झाले, जन्मून या मेले, होऊन या गेले रावरंक. त्यांचे नाम कोणी नेगे चराचरी, पण इथे सहाही वेदचारी वर्णितात. बरं का रविदास, मानाला तयार नाही. आमचे वारकरी येतात म्हणजे हा संजीवन समाधी सोहळा लक्षात घ्या. त्या सगळ्या वारकऱ्यांची भावना आहे, माऊली इथेच आहे. आहेच ज्ञानदेवी घेतले दान बाबा बाळचंदो. ज्ञानदेवी घेतले दान बाबा बाळचंदो. समाधी बैसला निर्वाण बाबा बाळचंदो. समाधी बैसला निर्वाण बाबा बाळचंदो. हृदयी धरोनिया ध्यान बाबा बाळचंदो. हृदयी धरून ध्यान बाबा बाळचंदो. कथा कीर्तन करितो बाबा बाळचंदो. बाळचंदो बाबा बाळचंदो. रे बाळचंदो बाबा बाळचंदो. बाळचंदो बाबा बाळचंदो. बाळचंदो बाबा बस. समाधी बैसला निर्वाण बाबा बाळचंदो. आम्ही 78ला इथे आलो शिकायला. देवाची ही जागा कुऱ्हाडे पाटील, इथं कुत्र सुद्धा थांबत नव्हतं, जागा सगळी. आणि अशा प्रसंगी आम्हाला आठवण येते त्या प्रयाग अक्काची. ते जुडी माणसं श्रद्धावान. प्रयाग आकाने ते तीर्थ म्हणून घेतलं. पाणी चांगलं नव्हतं, साहेब सोबतच होते. ते आका चांगलं नाही पाणी, घाण आहे. मग तू काय करतो, याला पवित्र करणं, स्वच्छ करणं. आकाचे इथे त्या काठाला उभे असतानाचे उद्गार आहे. साहेबांनी मनावर घेतलं, आज हे वैभव प्राप्त झालं. मला असे वाटतं त्यांच्या मायबापाने हे शोधून नाव ठेवलं का, ज्ञानोबाचा हात, ज्ञानोबाचा हात, ज्ञानोबाचा हात, ए प्रेमे हरी विश्वनाथ, प्रेमे धरी पंढरीनाथ. प्रेमधारी विश्वनाथ. प्रेमधारी विश्वनाथ. प्रेमधारी विश्वनाथ. प्रेमधारी विश्वनाथ. ज्ञानोबाचा हात, प्रेमधारी विश्वनाथ. प्रेमधारी विश्वनाथ. प्रेमधारी विश्वनाथ. नाव कळलं ना आता. ज्ञानोबाचा हात, प्रेमे धरी विश्वनाथ. माऊलीवर त्यांची श्रद्धा आहे, सगळ्या तीर्थक्षेत्रावर आहे. त्यांनाही माऊलीनं पदर फाटेपर्यंत दिलेला आहे, ही लक्षात ठेवा. आपण सगळे जाऊ एक दिवस. तिकडेच निघालो. माणसं म्हणतात मरण आलं, मरण आलं, मरण. अरे मरण येतच नसतं, आहे तिथेच आहे. तिथपर्यंत आम्ही जातो. आषाढीच्या वेळेला कुऱ्हाडे पाटील वारकरी 50 एकत्रित आले.
पुण्याहून एसटी केली. एसटीत बसले बरं का नलवडे पाटील, 50 वारकरी ज्ञानोबा तुकाराम करीत. 6 तासांनी 7 तासांनी एसटी पंढरीत पोहोचते आणि एसटी थांबली. मग आतले वारकरी एकमेकाला, उतरा पाटील, पंढरपूर आलं. अरे ते सोलापूर जिल्ह्यातच आहे, ते कशाला आलं? हे पुण्याहून गेलं, 6 तास गेलं, तिथं गेल्यावर पुन्हा म्हणतं पंढरपूर आलं. तसं मरण आलं म्हणायचं असते, नाही येतच नाही. ते 2030लाच आहे, आमचा जन्म 1950चा आहे. 80 वर्षे वाटचाल करून आम्ही 30 पर्यंत गेलो. आपण तिकडेच निघालो. दिवसेंदिवस जो प्रवास आहे, जीवन ही नदी आहे. नदी शब्द आला की उगम आणि मिलन हे 2 शब्द. जीवनरूपी नदीचा उगम जन्मरूपी पर्वतावर होतो. इकडे बसा, इकडे बसा. ओळखीचे आहे तुम्ही, पण बसा इकडे. आणि पुन्हा गुरुजी आहे. गुरुजी उशिरा आहे ना, तर विद्यार्थ्यांना कोणाला गुठा बशा काढायला सांगा. विठ्ठल विठ्ठल भगवान की जय. जीवन ही नदी आहे. या जीवनरूपी नदीचा उगम जन्मरूपी पर्वतावर होतो, जाऊन मिळते ती मरणरूपी समुद्राला. सुख आणि दुःख हे त्या नदीचे 2 काठ असतात. नदी म्हटलं की 2 काठ. सुखस्य अनंतरम दुःख, दुःखस्य अनंतरम सुख ठरलेलं आहे. म्हणून दोन्ही प्रकारच्या पत्रिका छापायच्या आहे. कळविण्यात आनंद होतो की 12 वर्षांनी मुलगा झाला, सहकुटुंब सहपरिवार बारशाच्या कार्यक्रमाला अगत्य येण्याचं करावं. नाईलाजानं छापावं लागतं. कळविण्यात अत्यंत वाईट वाटते की पूजनीय पिताजींना देवाज्ञा झाली, आपण 10व्याला यावं. हे दोन्ही घडतं ज्याच्यात, त्याचं नाव जीवन आहे. सकाळी 8:30 वाजता पांढऱ्या कापडामध्ये एक प्रेत गुंडाळलेलं असते. चौघं खांद्यावर घेतात, पुढचं मडकं धरून चालतोय, मागचे रडत चालतात, राम बोलो बाई राम, राम नाम सत है सतबिना गत नाही. त्याच दिवशी त्याच रस्त्यावर रात्री 8:30ला एक नवरदेव घोड्यावर बसतो, तरणी बाण पोरं डीजेच्या तालावर डिस्को नाचतात. याचं नाव जीवन आहे. उधर कोई रो रहा, इधर कोई गा रहा, उधर एक जनेजा उठा जा रहा, इधर एक दुला घोडे चढ रहा. सुख आणि दुःख ह्या जीवनरूपी नदीचे 2 काठ आहे. जन्म हा पहाड आहे, मरण हा समुद्र आहे, आणि त्या नदीतलं आयुष्य हे पाणी आहे, आणि ते अखंड वाहत. आयुष्य जाते आहे शाबास. आयुष्य जात आहे काळ जपतचे स्वयीताचा घोरे ध्यानी राहा श्रीहरीचा, ध्यानी राहा श्रीहरीचा. जातो. दिवसेंदिवस आमचा प्रवास चालू आहे तो मरणाकडे. एक दिवस तुम्ही आम्ही सगळे जाणार आहोत. पण एक लक्षात घ्या, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची याच्या डोक्यात, दोघाची आपल्या डोक्यात, काळाचं पांढरं, वाटोळाचं चौकोनी, डोळ्यात तेल घालून संसार करतो जो बाप 3 मजली इमारत बांधतो, मुलगा एकुलता एक 10वा घालेल, याची शाश्वती नाही. पण इथे किती पिढ्या जातील तरी आंघोळ करताना आमच्या कराड साहेबाचं नाव घेतात. याला म्हणतात उत्तमाची बुरे कीर्ती मागे, उत्तमाची
नाही तर जगात श्रीमंत काही थोडे आहे का? पण माऊलीला ज्यांच्याकडून सेवा करून घ्यायची असते कुऱ्हाडे पाटील, एक मराठीतले 2 शब्द सांगतो. आता 1च तास राहिला, मला इथं वेळच पुरत नाही, तरी 9ला बरोबर संपवतो. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे ढोक महाराज म्हणजे बिघडलेल्या घडाई दुरुस्त करणे. ते तडजोड नाही, वशिलीबाजी नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. 2 शब्द आहे मराठीतले, एक योग्य आणि एक योग्यता. बरं का नलवडे पाटील, योग्य आणि योग्यता. बरीच माणसं योग्यतेच्या मागं पडतात, तेव्हा योग्यता 2 किलोमीटर पुढं पडते. योग्यतेच्या मागं पडू नका, फक्त तुम्ही योग्य व्हा की योग्यता तुमच्या मागं पडते. म्हणून मी कासाठी सांगतो, ज्ञानाच्या राजाला, साधकाच्या मायबापाला वाटलं हा व्यक्ती मला योग्य आहे, याच्या हातून काम करावं. विठ्ठल सूरत से कीरत बड़ी बिन पंख उड़ जाए, सूरत तो जाती रही कीरत कबू ना जाए. सूरत म्हणजे गुजरात मधले शहर नाही तुमचे, बडोदा. 3.5 हाताच्या शरीराला सूरत म्हणतात. सूरत से कीरत बडी बिन पंख उड़ जाय, सूरत तो जाती रही. हे चाललेलं आहे, आपल्या लक्षात येत नाही. तैशीच ययाची स्थिती नासत जाय, क्षणक्षणा प्रति म्हणून यया ते म्हणती अश्वत्थगा. काल होतं आपलं शरीर तसं आज नाही कुऱ्हाडे पाटील. अरे बाळपणी कोणाचंही बाळ असू द्या, उघड्या अंगाचं जांग्या घातलेलं गोरं पान, हरणासारखे गोल गरगरीत डोळे, गोपालकृष्णासारखे काळे कुरळे केस, हातात खुडखुडा काजळाचा टिळा, नवीन माणूस म्हणतो पप्पी दे बाळा. आता मी विचारतो तेवढं बोला. असं कोणी म्हणतंय? आजोबा काय कायम घाईतच असता तुम्ही, काय काम आहे? काय नाही, एक पप्पी द्या मग जा पुण्याला. अरे कुठली पप्पी? म्हातारी नाही तोंड पाहत, पप्पी कुठली? काहीसा विपरीत झाला. तोच देह, ज्या देहाच्या सगळे पप्प्या घेत होते, आता त्या देहाकडे कोणी पाहत नाही. सूरत तो जाती रही, चाललेला आहे, पण किरत कबू ना जाय. या पवित्र कार्यामुळे तुम्ही अमर झाले साहेब. सूरत जर न्यायची असेल पुण्याला, तर तिकडे कुठं मंदिर बांधलं? बद्रीनाथ. चायना बॉर्डर. मी का सांगतो हे? ही फाजील स्तुती नाही, वस्तुस्थिती चालू आहे. तुमची सूरत जर न्यायची असेल पुण्याला, तर ते काळ्या पिवळ्या जीपवाला 50 रुपये मागतं. सूरत पुण्याला न्यायला 50 रुपये लागतात. कीर्ती बिना वाहनानं बद्रीनाथला गेली, हे लक्षात. बिना पंख उड जाय. विठ्ठल अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे, सर्वांना पाठ आहे. तुम्हा आम्हा सर्वांना तुकाराम महाराज विशेष लाभाचं ठिकाण सांगतात. आता त्यांना कोणी विचारलं का सांगतात असा नियम आहे. विचारल्याशिवाय सांगू नये, बोलावल्याशिवाय जाऊ नये. कुऱ्हाडे पाटील, काही ठिकाण अशी आहे निमंत्रणाशिवाय जाऊ नये. निमंत्रण असलं तरी जाऊ नये, निमंत्रणाची वाट पाहू नये. बरं का बालचंद्र पाटील, निमंत्रण असलं तरी जाऊ नये. आषाढ महिन्यात, मराठी कळते तुम्हाला, निमंत्रणाशिवाय जाऊ नये. लग्नाला काही काही माणसं धाडस करतात, कारण जेवणाचं काय, मंगल कार्यालय, निमंत्रण नाही, नसू दे रे. विचारलं तर मुलीकडचे. अरे लेका, पण मुलीकडच्या नाही विचारलं, मुलाकडचे. दुपारी मुलीकडचं, संध्याकाळी मुलाकडचं. दुपारी मुलीकडचं, संध्याकाळी 2 शब्दावर 6 महिने जेवतं हे तुळशीच्या लग्नापासून मुरुगाच्या पावसापर्यंत. मुलीकडचं मुलाकडचं, मुलीकडचं मुलाकडचं, मुलीकडचं. एक दिवस आलं, पंक्तीत बसलं, मंगल कार्यालयात आलन मालक पंक्तीचा, अनोळखी चेहरा. कुठल्या? आपण खाली मान घातली. ए खाली मान घाले. कुठले तुम्ही? मी मुलीकडचा. काय? नाही नाही, गडबड झाली, मुलाकडचा. उठ. का म्हणतोस? माझ्या बापाच्या श्राद्धाचं जेवण आहे आणि मुलीकडचं मुलाकडचं. अरे म्हणून निमंत्रणाशिवाय
जाऊ नये लग्नाला, पण निमंत्रणाची वाट पाहू नये कथा कीर्तनाला. तुका म्हणे तेथे न पाचारिता जावे. लक्षात घ्या, विचारल्याशिवाय सांगू नये. मग तुकाराम महाराजांना कोणी विचारलं लाभाचं ठिकाण? का सांगतात? अरे विचारण्याची काय गरज आहे? मग का सांगतात? ते सांगण्यासाठीच आले. आम्ही वैकुंठवासी, आम्ही आलो याची कारणासी, आलो याची कारण, आलो याची कारणासी, आलो याची कारण. बोलिले जे ऋते, बोलिले ते ऋषी, आचाच भावे वर्ताया, भावे वर्ताया. दारू संताचे मार्ग, दारू संताचे मार्ग, दारू आम्ही वैकुंठवासी, आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी, साची भावे वर्ताया. आम्ही वैकुंठवासी, आलो याची कारणासी, बोलिले ते ऋषी. साची भावे आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. ते सांगण्यासाठीच आले म्हणून सांगतात. बरं, सांगण्यासाठी म्हणून सांगतात, पण सांगण्याची गरज का भासली? याचं कारण लाभाचं ठिकाण चुकलंय म्हणून. लाभ एकीकडे राहिला आणि आमचे प्रयत्न दुसरीकडे आहे. कल्पना करा, खेड्यातली गोष्ट सांगतो. त्या म्हातारीला फाटकं शिवायची सवय होती. शिवता 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 तिची सुई हरवली. घरी रविदास कीर्तनाला आली ती म्हातारी, आणि आल्यावर कीर्तन सुरू झालं आणि ती चाचपडू 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 बघू लागली. शेजारच्या मावल्या म्हणल्या, काय पाहता आजीबाई? सुई इथंच पडली का? नाही, घरी. इथं का पाहता? तिथं अंधार होता, इथं ट्यूबलाईट आहे. दृष्टांत संपला माझा. ती म्हातारी सुई शोधून मेली तरी सापडेल का? का सुई हरवली घरी, शोधती कीर्तनात. तसा लाभ राहिला दुसऱ्या बाजूला, आमचे प्रयत्न तिसऱ्या बाजूला, म्हणून ठिकाण सांगण्याची गरज संतांना भासली. मग लाभ कुठे? विशेष संत संगी. बाकी बाकी कुठेही जा, तिथं तुमचं कपाळ. जेथेचा विते कपाळ सरी, जय. जेथेचा विते गावात कपाळ सरी. आहा. आवाज आवाज. जेथेचा विते कपाळ सरी से.
त्याच्याही टाळ्या होऊन जाऊ द्या. हा ना, ऐश्वर्यात कार्यक्रम असतो इथे, बाकी कुठेही जा तुमचं कपाळच असतं. जाऊ द्या का, जेथे जावे तेथे कपाळ सरीसे. अहो पण तुकोबारा या सांगण्यामध्ये वैशिष्ट्य काय आहे? मूर्खातल्या मूर्खाला विचारा तरी तोही सांगू शकतो जिथे जाईल तिथे कपाळ. कारण कपाळ हा शरीराचा अविभाज्य भाग आहे आणि ते विसरून कोणीच येत नाही. बालचंद्र पाटील, एखादा माणूस म्हणाल गायत आलो, घड्याळ विसरलो, मोबाईल विसरलो, पॉकेट विसरलो. कोणी म्हणतंय जरा घाई झाली, मग कपाळ विसरलो. अरे मूर्खातला मूर्ख असेल त्यालाही कळतं की माणूस जिथं जाईल तिथं त्याचं कपाळ आहे. मग तुमच्या सांगण्यात नवल काय, जिथे जावे तिथे कपाळ सरीसे. एक लक्षात घ्या, जेव्हा वाच्यार्थानं काम भागत नाही तेव्हा लक्षार्थ घ्यायचा असतं. गंगायाम घोषा सगळे पाठ आहे तुम्हाला. आम्हाला दूध पाहिजे, कुठं मिळेल? अरे गंगेच्या काठाला गवळ्याचा वाडा आहे, तिथे दूध मिळेल. तो आला तर गंगा वाहत होती, पाण्यावर कुठंच वाडा दिसला नाही त्याला. त्याला वाटलं तळ्याला असेल म्हणून बुडी मारली, खाली गेलं, कपडे भिजून वर आलं. तिथल्या लोकांनी कुठं गेलता दुधाला? कुठं? तळ्याला. का? अरे गंगेवर वाडा आहे म्हणे, पाण्यावर दिसला नाही, मला वाटलं खाली असेल. अरे पलीकडे बघ, त्या 20-25 म्हशी बांधल्याय, गायी बांधल्याय, गवळी बाबा धार काढतो. गंगेवर वाडा म्हणजे गंगेच्या काठावर, याला लक्षार्थ म्हणतात. तसं कपाळ शब्दाचा वाच्यार्थ घ्यायचा नाही, लक्षार्थ. कपाळ म्हणजे नसीब, कपाळ म्हणजे अदृष्ट, कपाळ म्हणजे प्रारब्ध, कपाळ म्हणजे तकदीर हिंदीमध्ये म्हणतात. जिथे जा कपाळाला नसीब म्हटलेलं आहे. सहज माणसं, अहो ते 4 वर्षापासून चालू होतं कोर्टातले हेलपाटे तुमचे. काल निकालाची तारीख होती. काय झालं? काय होणार? दुसऱ्याला नावं ठेवून काय उपयोग आहे? नाही पण झालं काय? जाऊ द्या आता. पण झालं काय? आता तुम्हाला माहिती आहे माझं सगळे सत्य होतं, ते जाऊ द्या हो. पण काल काय झालं? निकाल होता ना. आता कोणाला काय नाव ठेवता? आपलं नसीबच फुटकं. सहज बोलतंय ते बालचंद्र पाटील. आपलं नसीबच फुटकं असं दंडाला हात लावतं का? आपलं नसीबच फुटकं छातीला हात लावतं का? आपलं नसीबच फुटकं म्हणतं आणि हात कपाळाला लावतं. याचा अर्थ, कपाळ शब्दाचा अर्थ अदृष्ट, प्रारब्ध, नसीब. तुम्ही कुठेही जा, या आळंदीकर या या जायला. आता प्रथम नागरिक आले म्हटल्यावर सगळी आळंदी आले. बसा इथे, थोडस इकडे बसा. गावकर मजा आहे. हो हो तिकडे तुम्हाला परवानगी. विठ्ठल कुठेही जा, तुमच्या सोबत तुमचं कपाळ म्हणजे अदृष्ट, प्रारब्ध, नसीब. कुठेही जा, त्याच्यात कोणी बदल करू शकत नाही. जेव्हा जीवनामध्ये मनाविरुद्ध घटना घडते त्यावेळेला सुद्धा तोच शब्द आहे. तरीचा मंगळ योग येतो, तरीचा मंगळ योग येतो, तरीचा मंगळ. ओ तुका म्हणे जेथे फिरते कपाळ, तरीच अमंगळ योग येतो, तरीच अमंगळ योग येतो. ओ तुका म्हणे जेव्हा फिरते कपाळ, तरीच अमंगळ योग येतो, तुका म्हणे जेव्हा फिरते कपाळ तरीच अमंगळ योग येतो. कपाळ म्हणजे अदृष्ट, प्रारब्ध, नसीब. कितीतरी ठिकाणी कपाळाचे प्रमाण आहे. मला वाटते टाळकऱ्याला पाठ नाही, कारण ते नामदेवाचे आहे. रविदासला असेल पाठ. पतिव्रता सुशीळ, पतिव्रता सुशीळ, पतिव्रता सुशीळ,
दुष्काळ प्रारब्धे भोगी दुष्काळ ऐसी प्रारब्धाची ठेव 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 ऐसी प्रारब्धाची कपाळावर चालू आहे ना भालचंद्र पाटील. पतिव्रता सुशीळ दमयंती पाये पोळ ऐसे अनिवार कपाळ भोगी दुष्काळ प्रारब्धे. बस कपाळ अदृष्ट नसीब प्रारब्ध तुम्ही कुठेही जा कुराडे पाटील तुमच्या सोबत तुमचं कपाळ आहे अदृष्ट आहे नसीब आहे. मग लाभ तो विशेष संत संगे असं म्हणायचं कारण काय तर प्रारब्धात बदल करण्याची ताकद कोणात नाही. ती भोगावंच लागतं. कारण पिलब्ध पहिले रचा पाछे रचा शरीर तुलसी चिंता क्यों करे भज भज रे रघुवीर. आधी रचना प्रारब्धाची आहे आणि मग देहाची आहे. हे नसल पटत. आधी रूळ टाकले रूळ मग रेलगाडी धावली. आता रुळाला वळणं असतात की नाही. ड्रायव्हर खूप हुशार आहे खूप हुशार आहे. त्यानं जर ठरवलं आता 10 किलोमीटरचं वळण घेतल्यापेक्षा सरळ गाडी आपण पुण्याच्या स्वारगेटला आळंदीहून नेऊ त्याच्या बापान तरी जाईल का. आता ड्रायव्हरची वळण चुकवायची इच्छा असली तरी जसे जसे रुळाला वळण आहे रेलगाडी वळण घेत घेतच जाणार आहे का. आता ड्रायव्हरच्या ताब्यात नाही गाडी रुळाच्या अधीन आहे. तसं आमची दुःख न भोगण्याची इच्छा असली तरी दुःख भोगावंच लागतं कारण देह प्रारब्धाच्या अधीन आहे. देह तब आहे प्रारब्धाधीन. देह तब आहे प्रारब्धाधीन. येत आवाज वाढवाय. देह तब आहे प्रारब्धाधीन. देह तब आहे प्रारब्धाधीन. गाडी आता रुळाच्या अधीन आहे वळण घेत घेतच जाणार. तशी बॉडी आता प्रारब्धाच्या अधीन आहे दुःख भोगावंच लागणार का. देह तव आहे प्रारब्ध अधीन. बस आपलं कपाळावर चालू आहे. आता नुसत्या कपाळावर कीर्तन होईल एवढे प्रमाण आहे. ए हो म्हणत जा ना. होला काही खर्च आहे का. कृष्ण साय पांडवासी ते भोगिती नष्टचरी साय केली हरिहरासी प्रारब्ध कुणाशी टळणायशी प्रारब्धाची ठेव झाले भिक्षुक पांडव राज्य घोडे भाग्य सर्व सांडीला ठाव प्रारब्ध शरीर संचिता आदीन धर्मराजा हिंडे वडवण कर्मे बुडाला रावण आणि दुर्धन प्रारब्धे कामबुद्धीचे सुख अति माणती मूर्ख चंद्रासी लागला कलंक इंद्रासी दुःख प्रारब्धे हरिचंद्र तारामती घोरवणांतर भोगिती नळेराव पुरुषार्थी तयाच्या विपत्ती प्रारब्धे पतिव्रता सुशी दमयंती पाय पोळे ऐशेवा निवार कपाळ भोगी दुष्काळ प्रारब्धे कर्मरेखा टळेना बाण लागला जगजीवना कृष्ण सांडिल्या गोपांगणा हे नारायण प्रारब्धे अशी अनिवार जन्मांतरे राज्य सांडील रघुवीरे सवे मिळून वाणरे फिरी दिगांतरे प्रारब्धे फिरत असता काय झाले मध्ये प्रारब्ध ओढवले जानकेस राक्षसे नेले दुःख भोगविले प्रारब्धे संचिता आदिन शरीर रामचंद्र रघुपती विष्णूचा अवतार पाठी जन्मांतर नामा म्हणे. आता काय माझ्याकडे म्हणून देव असू द्या नामा म्हणे कर्म.
म्हणे कर्मरेखा देवाधिका चुकेना. बरं का धाराशिवकर, मी सांगितलं अरे तुमची इच्छा नसू द्या, पण सेवा करण्यासाठी माऊलीनं बोलवलं का नाही? विधिलिखित आधीच असतं ते. नामा म्हणे कर्मरेखा, और जंगल जंगल राम फिरे रे, लंका में रोवे सीता माई, कर्मरेखा बडी दुस्तर है तिल घटे नाराई. याचा अर्थच आहे प्रारब्धामध्ये बदल करण्याची ताकद कोणातच नाही, स्वतः भगवंतात सुद्धा नाही, पण त्याच्या कृपेत आहे हे लक्षात ठेवा. मी का सांगतो? छाया तू बडी घणी तुझ्याचं बडवणं कोय. जगामध्ये सर्व श्रेष्ठ असेल तर कृपा, कृपेपेक्षा कृपा करणारा श्रेष्ठ नाही. कराड साहेब एका वाक्यात सांगतो, ज्यानं कृपा केली तो श्रीराम, ज्याच्यावर कृपा झाली तो हनुमान. काय झालं? ज्याच्यावर कृपा झाली तो एका उडीत लंकेत गेला, ज्यानं कृपा केली तो पुलावून चालत चालत गेला. हे तर घरी गेल्यावर डोकं चालवणार. छाया तू बडी घणी तुझं बडव नकोय. कृपा करणारा श्रीराम, त्याला पुलावून जावं लागलं, आणि ज्याच्यावर कृपा झाली तो हनुमान. जय श्रीराम. बस. जेमिया मोग रघुपत कर बाणा, येई भाते बिर चले हनुमान. धनुष्यापासून बाण सुटावा, एका सरळ रेषेत हनुमानजी. म्हणून छाया तू बडी घणी. कृपेमध्ये काय ताकद आहे रविदास? कल्पना कृपा करणाऱ्याला नाही. ज्याचा त्याचा शक्ति में क्या मस्ती है बातें पहलवान को पूछो, और भक्ति में क्या मस्ती है बातें संतन को पूछो. ज्याचा त्याचा विषय ठरलेला आहे. शक्तीतली मस्ती पहलवानाला विचारा, नाही तर पाव बटर खाऊन वजन कमी केलेलं पेपर वाचून गावात बाता मारतं. लय ताकद कोणा? दिल्लीच्या सतपाल पहलवानमध्ये. तू लावला होता का हाताला हात? अरे दिल्लीच्या सतपाल पहलवानमध्ये खूप ताकद. बरं का इंगळे, मोबाईल ठेवून द्या. दिल्लीच्या सतपाल पहलवानमध्ये खूप ताकद हे शब्द कोल्हापूरच्या युवराज पाटलाच्या मुखात शोभायचे. त्याची झाली. तू बटर खाऊन म्हणतो लय ताकद. शक्ति में क्या मस्ती है बातें पहलवान को पूछो, और भक्ति में क्या मस्ती है बातें संतन को पूछो. बाळाचं मुख पाहण्याचा आनंद बाळाच्या आईला विचारा. बाळाला नाही कळत. अर्धा मिनिट घेतो. नंद नंदन जब कन्हैया लाल जी नंद बाबा के आंगन में नंगे पाँव घूमते, जसोदा मुड़ मुड़ कभी छाछ गिरा देती, मटका फोड़ डालती, दधी गिरा देती. तो कन्हैया गुस्से में आकर के बोलता, माँ मैं तेरा तो बेटा कहीं भागने वाला नहीं, एक बार पूरा काम कर लो. छाछ गिरा रही, मटका फोड़ रही, दधी गिरा रही. तो भी मानती नहीं. जसोदा दोबारा, और क्या देख रही माँ? क्या मिलता है मेरा मुंह देखने में? मैं तो दाऊ के साथ खेल रहा हूं. तो भी मानती नहीं. अरे माँ कमाल है, एक बार पूरा काम कर लो. क्या मिलता है मेरा मुंह देखने में? तो जसोदा आंगन में आई, कान्हा को गोद में बिठाया, और गोद में बिठा करके बोली, लाला गर्गाचार्य जी ने बताया था कि जसोदा तू भाग्यशाली है, दुनिया का बाप तेरा बेटा बन के आया है, लेकिन आज जवाब मिल गया, मैं भाग्यशाली लेकिन तू दुर्भाग्यशाली. माँ मैं कैसा दुर्भाग्यशाली? इसलिए बेटा तुम्हारा मुंह देखने में क्या आनंद मिलता है इस बात का पता तुम्हें नहीं. तो मुझे क्या करना होगा माँ? इसलिए केवल जसोदा बनना पड़ेगा लाला, तब पता लगेगा कान्हा का मुंह देखने में क्या आनंद है. बाळाचं मुख पाहण्याचा आनंद बाळाच्या आईला विचारा. भक्तीची मस्ती संताला विचारा. शक्तीची मस्ती पहलवानाला विचारा. तशी कृपेची ताकद ज्याच्यावर कृपा झाली त्याला विचारा. म्हणून छाया तू बडी घणी तुझं बडव नकोय. हरीमध्ये नाही, पण हरीच्या कृपेत ती ताकद आहे. थोडक्यात बरं का रविदास, मला माहिती आहे तू तयारीत आहे. हे आमचे नेहमीचे आमच्या तालमीतलेच आहे ते. त्यामुळे कोणता डाव चालू आहे ह्या सगळ्या तयार असतात. विठ्ठल मी सांगत असतो बाबा, कुठं नका येऊ, पण विश्वशांती केंद्र आणि उद्या केंद्रे महाराज कडचं 4 ते 6 बस एवढे 2 भागून देत जा, मग निघून जात जा घरी. कारण बोर्ड यांच्यासाठी लागले. आपली कोणीतरी वाट पाहत आहे, आम्हाला कोणी पाहत नाही. जात जा. ठीक आहे, मजा आहे. अति पर्यायची बस. हरीमध्ये ताकद नाही, ती ताकद हरीच्या कृपेत आहे. आपण थोडंसं सर्वांना माहिती आहे. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला. बरं कुराडे पाटील ती खुशीत येऊन बायकोला म्हणतं, तिचं नाव सुशीला. अगदी 2-3 मिनिटात, तू टेन्शन घेऊ नको. सुशीला जे, अरे जो द्वारिका का राजा बना है कृष्णचंद्र भगवान, हाँ मेरा बाल सखा है,
बाल सखा, अरे बाल सखा नहीं देवी, लंगोटिया यार। एक संग रहते थे, एक संग खाते थे, सोते थे, विद्या पढ़ते थे, गुरु ग्रह तब की बात है। एक दिन मैं नहीं दिखा तो मेरा कृष्ण आश्रम में सुदाम सुदाम करके रोता था, बहुत प्यार करता था देवी। लेकिन प्रारब्ध का खेल है ना, वो द्वारिका का राजा हुआ और मैं झोपड़ी में रहता हूं। सहज पत्नी बना ली। तोरे मित्र कृष्ण भगवाना सहत दुःख नाना। जर मित्र राजा द्वारकेचा म्हणता तर जाणाव मदत मागायला। सुदामजी रागावले। शिक्षे कहो सिगरे जग को तिय ताको कह अब देती है शिक्षा। चेतप के पर लोक सुधारत तिनकी नहीं, वगैरे 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 बस समजले। बरं भेटीला तरी ठीक आहे। तयारी झाली। फटकेसी धोती दुबली सी काया। चलत पाव फसे सुदाम जी को देखत श्याम हसे। चलत चलत पहुंच गए द्वारकापूर धामा। द्वारकेला पोहोचले पण गेटमॅनने अडवलं। कारण गुडघ्याच्या वर धोत्र उघडं, मळकट फडकट डोक्याला, मोडकी काठी चिंध्या गुंडाळलेली, फुटका लोटा तुटक्या दोरीनं गळ्यात, एक बगलेमध्ये गाठोडी, हाडाचा सापळा, डोळे खोल गेले, लटलट लटलट मान हालती, पायाला फोडं आले, फुटले पाय रक्ताळले। आणि द्वारपालाला म्हणतो, कहा जा रहे? मित्र के साथ मिलना है भैया। कौन मित्र? तुम्हारे कृष्णचंद्र भगवान है ना? हाँ, मेरा मित्र है। क्या बकवास करते हो, पैरों में नहीं जूता? अरे केवल मित्र नहीं भैया, लंगोटिया यार है। अरे क्या बकवास करते हो? कितने सालों से द्वारपाल की सेवा कर रहे हैं आप? बहुत साल हुए। तो भी आपने कृष्ण भगवान को पहचाना नहीं द्वारपाल? मतलब मेरा श्री कृष्ण भक्तों के फटे कपड़े नहीं देखता, उसका भाव देखता है। जाओ जाओ कृष्ण को कहो तेरा सुदाम आया है। बरे का? मग द्वारपाल आत आले, त्याने ती माहिती दिली। वेळ कमी असल्यानं घाई घाई दिली। अजून मला वंश मोर चालू आहे, कोणी वैतागलं नाही महाराष्ट्रात, बरं का साहेब? अजून चालू आहे। हे मागून हळूच म्हणले बा कोणी 9:15 आहे म्हणे। हा, तुम्ही तर त्याच पार्टीने बोलणार आहे हो। थोडक्यात माहिती देऊ लागला द्वारपाल देवाच्या पुढे। शेष पगान जगातन पे प्रभु जाने को आए, बसे के ही ग्रामा। धोती फटी सी लट्ठी दुपट्टी अरु पाए, उपाहन की नहीं सामा। द्वार खड़ो द्विज दुर्बल देखे, रहे चासे सुख सुधा अभिरामा। पूछत दीन दयाल को धामा, बतावत अपनो नाम सुदामा। हा, असा शुद्धीवर येत जा जरा। शीश पगान, त्याच्या डोक्यात पागोट नाही, अंगात सदरा नाही, पायात चपला नाही, फोडं रक्ताळले पाय, हाडाचा सापळा। देवाजवळ माहिती द्वारपाल देतो। मळकट फडकट डोक्याला आहे, फुटका लोटा तुटक्या दोरीनं गळ्यात बांधलेला आहे, मोडकी काठी, त्याला चिंध्या गुंडाळलेल्या आहे, नुसता हाडाचा सापळा, डोळे खोल गेले। बऱ्याच दिवसाचा उपवासी असावा मालक तो। का? चालताना त्याच्या डोळ्यात अंधारी येते, खाली बसतो, भिंतीचा आधार घेऊन उभा राहतो, लटलट लटलट मान हलती, पण त्याच्या गळ्यामध्ये जानव दिसतंय। असं वाटतं तो ब्राह्मण असावा, आणि त्याही परिस्थितीत सार्वभौम राजाला लाजवेल एवढं तेज त्याच्या चेहऱ्यावर आहे मालक। एवढं ऐकलं, सिंहासनावरच कृष्ण भगवंतानी डोळे बंद केले, चिंतन सुरू झालं, ब्राह्मण माझा सुदामा तर नसेल? क्यों रे भाई, उनके बारे में आप इतना बता रहे, तो उनको नाम क्यों नहीं पूछा? पूछा है मालिक। क्या बताया? उन्होंने पहली बार ये कहा है कि जाओ द्वारपाल, मेरा कृष्ण भक्तों के फटे कपड़े नहीं देखता रहे, उसका भाव देखता है। और उनको कहो तेरा सुदाम आया है। एवढा शब्द ऐकला, उठे श्याम दौडे नंगे ही पैरो। उडी टाकली देवानंद जी, पळत निघाले, पळत 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 गेले, आणि दारातल्या सुदाम्याच्या गळ्याला बिलगू बिलगू रडले, आणि रडून आवाज देतात, सीना में सीना मिला करके रोया, पुकारा कि रुक्मिन गरीब आ गया। रुक्माई, माझा गरीब मित्र सुदामा आला,
देव रडत होते, पण सुदामजी अश्रू येऊ देत नाही. ताकद लावू लावू जिरवायचे. का? त्यांना रडू येत नव्हतं. पण सुदामजीने विचार केला, दरवाजा कृष्णदेवाचा आहे, तो रडतो ठीक आहे, पण मी जर याच्या दारात रडलो तर याचा गैरसमज होईल. हे भिकारी बम्मन रो रहा कुछ मंगणे आया आहे, असं माझ्या देवबाप्पाला वाटू नये म्हणून ताकद लावून अश्रू जिरवायचे. आत घेतलं, बरं का रोहिदास, आत घेतलं, पाय वगैरे धुतले आणि एक देवाची डोळे भरून आले ती अवस्था पाहून. सुदामा, अरे माझं तुझ्यावर केवढं प्रेम, तुला आठवतं आपण एकदा सरपण आणायला जंगलात गेलो होतो, तुझ्या पायात काटा भरला रे सुदामा, आठवतं देवा? मग मी मांडी घातली, तुलाही बसवला, तुझा पाय माझ्या मांडीवर घेतला, काटा निघे ना, मी माझ्या दातानं तो काटा तळपाळातला काढला, रक्ताची धार लागली. ऐसे विहाल विहाय सो पग कंटक जाल गडे पुणी जोये, हाय महादुःख पाय सखा तुम आये इतने किते दिन खोये. अरे एवढं प्रेम ज्या जगाच्या बापाचं तुझ्यावर आहे की योग्याच्या ध्यानाला न येणारा भगवान माझ्या सुदाम्याच्या तळपाळातला काटा दातानं काढतो. एवढं प्रेम आहे तर इतके दिवस दुःखात का घालवलं रे बाबा? आधीच का नाही आला? आता येणार नव्हतो. तुमच्या वहिनीनं आग्रह केला. वहिनी शब्द आल्याबरोबर भाभीजीने क्या भेट पठाई. इथून पुढचा संवाद आहे तो. चावल तीन पसे सुदामजी को देखत श्याम हस. दास. आणि मग सहज सहज एक जुनी गोष्ट आठवते का सुदामा? काय? एक दिन गुरुजी से ईंधन उड़ाया, कृष्णा सुदामा को जंगल पठाया, अरे लकड़ी लाने जंगल गए हुई बरसात है. सरपणाला गेलो होतो, अंधार पडला, खूप पाऊस आला, रात्र काढायची दोघं झाडावर, दोघालाही भूक लागली होती. चोरी से चना सुदामा चबाया. तू हरभरे खात होता, मी वरच्या फांदीवर होतो, मी विचारायचो काय वाजतं रे सुदाम्या? तू म्हणायचा काय नाही वाजत, थंडी वाजली दात वाजतात ना, काय खातो म्हणताय? कुछ नहीं खात प्रभु दात कटकटात है. चोरी से चना सुदामा चबाया, कृष्ण सुदामा को जंगल पठाया, लकड़ी लाने जंगल गए हुई बरसात है. चोरून हरभरे खात होता आणि मी विचारलं तर म्हणत होता दात वाजतात, दात थंडीनं. तेव्हा मी हसून बोललो होतो सुदाम्या. काय हंसकर बोले थे कृष्ण मुरारी, रहियो सुदामा जन्म भर भिकारी, अरे बचपन को शाप दिया कैसी दुख की बात है. हे राजवाड्यातला विषय काढला देवानं मागचा. आठवतं? आठवतं देवा. एवढं प्रेम लेका आपलं. एकट्यानं हरभरे खाल्ले, मला का नाही दिले? आता सांगतोच देवा. तर 8:30 झाले तरी सांगतोच. सांग बाबा. एक ब्राह्मणीन मावशी, तिचा पती मरण पावलेला, विधवा, जंगलात झोपडं करून राहत होती. 2 लेकरं तिचे. जायची, काहीतरी कुठून आणायची, लेकराला खाऊ घालायची. एक दिवस काही मिळालं नाही, वंजळभर हरभरे एका शेतकऱ्यानं तिला दिले. त्यातले अर्धे तिनं लेकरांना खाऊ घातले. ती पाणी पिऊन झोपली. उद्या लेकरं काय खातील म्हणून गाठोडीत राहिलेले अर्धे हरभरे बांधले. ती उतरंडीत ठेव. उतरंडी होती पूर्वी मातीच्या उतरंडी. हा, झोपले ते. चोरटे आले, तिच्या घरात शिरले. ते उतरंडीमध्ये पाहिलं तर हरभऱ्याची गाठोडी, अर्ध वंजळ हरभरे. पण चोरट्याचा समज झाला, कारण दागिन्याचे मणीन हरभऱ्याचे दाणे सारखे असतात. चोरट्याने डोकं चालवलं, हे दागिन्याची गाठोडी आहे. सुदामजी सांगतो राजमहालात, मी तिथंच होतो म्हणून सांगतो, हे नीट आहे. म्हणून ती गाठोडी काढली, चोरटे पळत निघाले. घाईत निघाल्यानं उतरंड पडली. आवाज झाला, ती ब्राह्मणी मावशी उठली.
चोरटे तिच्या लक्षात आलं, नेऊन नेऊन काय नेलं असेल यानं, हरभरे. थोडीशी मागे धावली, अरे मी विधवा आहे, माझा पती मरण पावला, 2 लेकरं जगवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. आज काही नाही मिळालं, एका शेतकऱ्यानं हरभरे दिले, अर्धे खाऊ घातले, लेकरं झोपवले, मी पाणी पिऊन झोपली, उद्या काय खातील म्हणून अर्धे हरभरे गाठोडी बांधून सोड ठेवले उतरंडीत, ते घेऊन जाता. जा घेऊन, पण माझा ब्राह्मणींचा शाप आहे, हे हरभरे जो खाईल जन्मभर दरिद्री राहील. आणि ते सांदीपाणी आश्रमापासून चोरटे पळत होते. देवा, तुम्ही झोपला होता आणि मी जागा होतो. त्यांच्या लक्षात आलं हे गाठोडी हरभऱ्याची आहे, त्यांनी दिली फेकून आश्रमात, मी जागाच होतो. दुसऱ्या दिवशी आपण सरपण आणायला गेलो, तर गुरुमायनं तेच गाठोडी दिली आपल्याला. जा बेटा, भूक लागल. मला माहिती होतं या हरभऱ्याच्या मागे एका ब्राह्मणीन मावशीचा शाप आहे. जो हरभरे खाईल जन्मभर दरिद्री राहील, हा शाप मी ऐकला होता. देवा, मी ठरवलं हे हरभरे जगाच्या बापानं खाल्ले आणि ब्रह्मांडाचा धनी जर शापानं दरिद्री झाला तर आमच्यासारख्या दारिद्र्यांना कोण सांभाळेल. म्हणून विचार केला, देवा माझ्यासारखे हजारो दरिद्री झाले तरी चालेल, पण माझा देव दरिद्री होता कामा नये, म्हणून तुम्हाला तो शापित हरभऱ्याचा एक दाणा दिला नाही. मी काय बोललो होतो सुदामा, ते आठवतं देवा. रही हो सुदामा जन्मभर भिकारी, ते भोगतोय ना मी, ते भोगतोय मी. आणि मग कराड साहेब आरती बोलवली, त्याच्यात कुंकुम तिलक. हे नीट ऐका. अंगठा खाली होता, सुदाम्याचं पूजन केलं तेव्हा, बोटवर देवाचे, बालचंद्र पाटील. पण असं फिरवलं, आता अंगठावर बोट खाली. ही कृती लक्षात घ्या. का सुदामीजीच्या कपाळावर, आपलं कपाळासाठी चालू आहे ना, जेथे जावे तेथे, त्याच्या कपाळावरचं विधिलिखित अक्षर होतं श्री क्षय. श्री म्हणजे लक्ष्मी, क्षय म्हणजे नाश. देवानं केलं काय, अक्षर बदलवलं, उलट केलं. श्री क्षयचा यक्षश्री केला. यक्षश्रीचा अर्थ धनवान होतो. लक्षात घ्या. सुदाम्याचे कपाळी लिहिले विधीने, सुदाम्याचे कपाळी लिहिले विधीने, भिकची मागावी. पण सुदाम्याचे कपाळी लिहिले देवाने, उद्यापासून भीक न मागावी. इकडे सुदामपुरी सोन्याची झाली, हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपेटाचा नाश झाला, हरी कृपेटाचा नाश झाला. ओ एका जना धडी भोग प्रारब्धाचा, हरी कृपेटाचा नाश झाला, हरी कृपेटाचा. एका जनाले भोग प्रारब्धाचा, हरी कृपेटाचा नाश झाला, हरी कृपेटाचा नाश झाला. बस. कपाळ, अदृष्ट, नसीब, प्रारब्ध याच्यात बदल करण्याची ताकद हरीमध्ये नाही, पण हरीच्या कृपेत आहे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. म्हणजे हरीच्या कृपेमध्ये अदृष्टात परिवर्तन करण्याची क्षमता आहे, आणि ती हरीची कृपा. लक्षात घ्या. वेगळ्या विचारात वडील आहे, दुबार पेरणीचं संकट आहे, जाताना मुलगा फीला पैसे मागतो. जा शिकलात, माझ्याकडे साहेब होणार आहे, नाही पैसे माझ्याकडे. आणि मग मम्मी त्याला आत बोलवते, इकडे बेटा तुझा बाप जेवून जाऊ दे बाहेर, पैसे मी देते. आणि जेवून गेले वडील, देणं काही पैसे. तिला माहीत आहे मी तर हो म्हटलं, पण पैसे माझ्याकडे नाही. पण तिच्या लक्षात येतं याचा बाप जेवण करून गेला, पण याच्या बापाचा कोट खुंटीलाच आहे. मम्मी आत जाते, कोटच्या खिशातले पैसे काढते
आणि त्या बाळाला देते. दृष्टांत संपला माझा. कोट बापाचा आहे पण हात मात्र आईचा आहे. बापाच्या कोटच्या खिशातले पैसे बाळाजवळ येण्यासाठी मध्ये मायेच्या हाताची गरज आहे. तसं परमेश्वराची कृपा जीवावर होण्यासाठी मध्ये संताची गरज आहे. हे लक्षात घ्या. एकदा संतांनी मध्यस्थी केली ना मग देवाची इच्छा नसली तरी पाळी पण पंढरीनाथ ललाटा पाळी पंढरीनाथ ललाटा, पाळी पंढरीनाथ ललाटा. तरी तिच्या हाती तुमचा कृपावंत पाळी पंढरीनाथ ललाटा, पाळी पंढरीनाथ ललाटा. तरी तिच्या हाती संत कृपावंत पाळी पंढरीनाथ अदृष्ट, कपाळ, नसीब, प्रारब्ध याच्यात बदल करण्याची क्षमता हरीमध्ये नाही पण हरीच्या कृपेत आहे. आणि हरीची कृपा होण्यासाठी मध्ये संताची गरज आहे. एकदा धरी तिच्या हाती संत कृपावंत, मग पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. आणि म्हणून शब्द आहे बाकी कुठेही जा तिथं तुमचं कपाळ आहे पण एकदा संताकडे आला तर मग संत मध्यस्थी करतात, हरीला विनंती करतात, मग त्याच्यावर हरीची कृपा होते आणि प्रारब्धात बदल होतो. भोग प्रारब्धाचा आणि हरी कृपे त्याचा नाश झाला. म्हणून शब्द आहे लाभतो विषय लाभतो विषय. ओ संत संगे लाभतो विषय, संत संगे लाभतो विषय. डॉक्टर साहेब तुम्ही कशाला उभे राहिले? आता संपल्या निवडणुकी, निकालही लागल्या. या सगळ्या लाडक्या बाईनं कमळाबाईलाही आणून दिलं. हे बसा काय होईल ते बघू. आलीन कमळाबाई, कृपा लाडक्या बाईची होऊन जाऊ. ठीक आहे ठीक आहे. आता बरोबर करू आपण. हात वर करा सगळे. डॉक्टर साहेब कुठे आहे? इथं बसा. आता उभं राहू नका तुम्ही. अजून 5 वर्ष आपल्याला काही काम नाही. सर्व इकडचे तिकडचे मजा करायची आपल्याला. अरे कीर्तन महाराष्ट्रभर होतात पण हे धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार बाप ज्ञानेश्वर हे नाही कुठं. बस असं नाही. यात्रे अलंकापुरा येते ते आवडती विठ्ठला. जे आळंदीला येतात ते देवाला आवडतात. म्हणून निळा म्हणे जाणून संतन येती धावत प्रतिवर्ती. प्रतिवर्षी हात वर करा. एका तालात भाषणाच्या टाळ्या नाही ठोकायच्या, भजनाच्या. विठोबा रखुमाई एक हात वर, एक ताळबंद ठेवा, एक हात वर करा, एक शाबास, एक एका तालात, एक पलीकडचे. शूटिंग वाले संधी सोडू नका. हे टाटा बिरलाल नाही आनंद. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विठ्ठल विठ्ठल मना भेलो, विठ्ठल विठ्ठल मना भेलो, विठ्ठल विठ्ठल मना भेलो, विठ्ठल विठ्ठल मना सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. बस. म्हणून एकदा मोठ्या प्रेमानं
सर्वांनी विठोबा रखुमाई आहा, विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई कुंडलिक वरद पंढरीनाथ माऊली जगद्गुरु तुकाराम सद्गुरु जोग महाराज की इंद्रायणी माता की आमचे गणपतरावजी कुऱ्हाडे पाटील इंद्रायणी परिक्रमा बरं का पाटील, आम्ही आहो पाठीमागं, अजिबात घाबरायचं नाही. मला त्यांचा इथे सत्कार करायचा आहे. डॉक्टर साहेब या, तुम्ही या इकडे, असे इथे या. पावर कलर माहीत होता मला. टोपी घाला, टोपी घाला. हे कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हे मौली शर्ट ज्ञानेश्वर शिवा. महाराज की जय. चेत जावे ते कपाळ सरीसे चेत जावे ते कपाळ सरीसे ए, आवाज दे ना, आवाज दे ना. आवाज बाहेर आहे, लक्ष दे भाऊ थोडस. काय माईक बंद आहे, काय लक्ष देत नाही तुझ्या. माईकवर लक्ष दे राजा. आवाज दे, आवाज. लाभ तो विशेष संता संगे लाभ तो विशेष संता संगे पूर्व पुण्याचा होती सानुकूल पूर्व पुण्याचा होती सानुकूल लाभ तो विशेष संत संगे लाभ तो विशेष संत संगे पूर्व जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना मिलेगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो राम से. अरे मर्यादा आहे. ज्ञानेश्वर माऊली जय विठ्ठल, मग कीर्तन संपलं म्हणजे आम्हीच म्हणत नाही थांबा म्हणून. लक्षात घ्या, थोडी मर्यादा सांभाळा बस. विठ्ठल विठ्ठल जिथे जावे तेथे कपाळ सरीशी लाभ होतो विशेष संत संगे. पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ, हा प्रश्न महादेवाला विचारला पार्वती आईनं. आता थोडक्यात कुऱ्हाडे पाटील, जगातलं एक नंबरचं दुःख कोणतं आणि एक नंबरचं सुख कोणतं, हा प्रश्न पार्वतीचा शंकरजीला आहे. आणि मग शंकरजींनी उत्तर दिलं, नाही दरिद्र सम दुःख जगमाही, संत मिलन सम सुख जग नाही. हे लक्षात घ्या. दारिद्र्यासारखं दुःख नाही पार्वते. त्याच्यातही साहेब श्रीमंती उपभोगून जर दरिद्री झाला, दरिद्री भोगलेला श्रीमंत झाला काही नाही, पण श्रीमंती भोगली तो जर दरिद्री झाला आणि त्याच्यावर जर्मनच्या ताटात बाजरीचं पीठ मागायची जर वेळ आली तर लोक बोटं दाखवतात. माहिती आहे का कोण आहे? कोण आहे? अमुक गावचं पाटील. ते पाटील
आणि त्याच्या दारात 10 भिकारी रोज जगायचे. तेच पाटील 6 महिने झाले आमच्या गावात येतं, दारात उभं राहून म्हणतं, काकी आहे का शिळी पाकी? हे ऐकल्यावर पाटलाला वाटतं आता उद्या पीठ मागायला यायचं नाही, कोणाला रोगोर मागायचं, उसात जाऊन मरून जायचं. का नाही दरिद्र सम दुःख जगमाय. दारिद्र्यासारखं दुःख नाही पार्वते, आणि संताच्या मिलनासारखं सुख नाही. नाही दरिद्र सम दुःख जगमाही, संत मिलन सम सुख जग नाही. मग दुसरा प्रश्न, मग संत भेटतात कशाने? त्याचं उत्तर दिलं, पुण्य पुंज बिनु मिल नाही संता. पूर्व पुण्य जरी होती सानुकूल, 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 बरं का रोहिदास महाराज, पूर्वीचा पुण्याचा संचय असेल तर पुण्य पुंज बिनु मिल नाही संता, ते भाषांतरच इथे आहे. पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ, अंतराय मूळ निपजित येते. मग आम्ही ज्याला अदृष्ट म्हणतो, प्रारब्ध म्हणतो, नशीब म्हणतो, भाग्य म्हणतो, हे भाग्य नाही. भाग्य आहे पण खरं भाग्य नाही. भाग्य तरी नोए धन कुटदारा, भाग्य तरी नोए धन कुटदारा, भाग्य तरी होय धन पुत्रदार, भाग्य तरी होय धन पुत्रदार. निकट वाच बरा संता पायी, निकट वाच बरा संता पायी, पूर्व पुण्य तरी होती सानुकूल, पूर्व पुण्य तरी होती सानुकूल. भाग्य आहे पण खरं भाग्य नाही. तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जाण, शाश्वत भाग्य नाही. म्हणून हे तिन्ही ठिकाणी लावायचं. भाग्य तरी नोहे धन, भाग्य तरी नोहे पुत्र, आणि भाग्य तरी नोहे दारा. कारण शेवटच्या दिवशी याचा काही उपयोग नाही. शेवटी एवढंच आपल्यासोबत येणार आहे जे तुम्ही आता 7 ते 9 बसलेलं आहे. माझं खोटं असेल तर घरी गेल्यावर मरून पहा. काय ठेवत नाही, असे नाटकं करतात रडणारे. तुम्हाला खरं समाजाचं प्रेम पाहायचं असेल तर मरून पहा. जन्मात जे चांगलं बोललं नाही तुम्हाला, ते त्या दिवशी चांगलं बोलतं. प्रेत यात्रेत माणूस होता, राव हिरा होता. त्याचं आपलं नाही जमलं जन्मभर, कारण त्याला खोटं जमत नव्हतं आणि तुला खरं चालत नव्हतं म्हणून तो जमत नव्हतं. ते प्रेत यात्रेत बोलतं. बरोबर नाटक करणारा ते म्हातारं मेलन बिग बाय. बरं का रोहिदास, बिग बाय आली 5 ग्रामची रे कानात. म्हातारं काढलं. म्हातारीच्या लक्षात आलं, म्हणलं हे मरता मरता 40,000चं वाटोळे करून चाललं, 10व्याचा खर्च उरकल तेवढ्यात म्हातारीला काढता येईना, जाऊ देता येईना. म्हातारीने डोकं चालवलं, आपण तर काढायची नाही पण याच्यासोबत जाऊ द्यायची. बरं का कुराडे पाटील, म्हातारी प्रेत न्हायला काढल्यावर आली आणि पावलं धरून रडू लागली. हे नीट आहे का धाराशिव ग? पावलं आणि तुमच्या पायात जोडा कसा शोभत होता. लोकांचं लक्ष पावलाकडे गेलं. तिच्याही लक्ष आलं, रडण्याकडे लक्ष आलं माझं. मग वर्णन वर सुरू झालं रोहिदास. टेरेगाडच्या धोत्राशिवाय नेसला नाही. मग लोक वर बघू लागले. तिला हळूहळू स्टँडवर यायचं ना, बिग बाईत आहे तिकडून चाललं ते. बालचंद्र पाटील मग कमरेवर चांदीच्या करगोट्याशिवाय बांधला नाही. मग वर्णनवर आलं, नेहरू सदऱ्याशिवाय घातला नाही. मग गळ्यावर साखळी कशी शोभत होती. आणि जेव्हा कानावर, अजूनही तुमच्या कानात, इथं थांबली
मग नाऊ घालायचं लक्ष गेलं राव बिग बायर आली काढा तेवढी भूषण घेती काढोनिया भूषण घेती काढोनिया घेती काढोनिया भूषण घेती काढोनिया यमाची हाती बांधोनिया यमाची हाती बांधोनिया भूषण घेती काढोनिया काढोनिया भूषण घेती काढोनिया घेती काढोनिया घेती यमाचे हाती बांधोनिया देतील भूषणही घेती काढोनिया म्हणून ह्या तीन गोष्टी लक्षात ठेवा बुढ़ेपे में काया साथ नहीं देती अंधेरे में छाया साथ नहीं देती और मरते समय धन की माया साथ नहीं देती हं? बस हे इथंच राहतं भाग्य तरी नोहे धन भाग्य तरी नोहे पुत्र का ते फक्त 25 फुटावून फिरतं चटका लागू नये मडकं फिरवायला भाग्य तरी नोहे दारा देहग्रहाची कामिनी ती तव राहिली भुवनी मी जळत तसे स्मशानी अग्नि सवे एकला आराम के है सब संग साथ जब वक्त पड़ा तब कोई नहीं मतलब के है लोग सभी दुनिया में किसी का कोई नहीं जब टिकट मिला है जाने का डेरा किया स्मशानों में वहाँ जलाने वाले लाखों थे चलने वाला कोई नहीं भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा मग भाग्य निकटवाज बरा संता पायी भाग्याचा उदय ते हे जोडी संत पायी याला म्हणतात भाग्य निकटवास बरा संता पायी म्हणून आहे थोडी वेळ आहे अजून आपल्याला डॉक्टर साहेब कुठे गेले आहे थोडं घेतोच 10 मिनिट चालेल का पुढे बसणारे नाही बरेच उठून गेले म्हणून म्हटलं ते बुंदीन ते जिलेबी तेच गेले अरे तर जन्मभर चाललं भाऊ असन वसन दारा सूत असन वसन दारा सूत पापियों के घर होय हे लक्षात घ्या हे तर पाप्याच्याही घरी आपल्यापेक्षा जास्त आहे हा त्यांना पैसे मोजता येत नाही इतके त्यांच्या घरी आहे असन वसन दारा सूत पापियन के घर होय संत समागम हरि भजन तुलसी दुर्लभ होय म्हणून निकटवास बरा संता पायी निकटवास बरा संता पायी जमला बरं का रोहिदास जमला आता निकटवास बरा इथपर्यंत आलो आपण निकटवास बरा संता पायी बालचंद्र पाटील इथपर्यंत आलो थोडं राहिलं आता ते कबीर महाराज 5-7 मिनिटं लागतील हा कबीर महाराज आपल्या पंढरपूरला यायचे विठ्ठलनाथाच्या दर्शनाला काय वारकऱ्यासोबत परिचय झालेला वगैरे 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 आले तर काशीला या आपल्या घरी सहज बोलले 10 वारकरी आपले यात्रेच्या निमित्तानं काशीला गेले 2 दिवसाचे उपवासी आहे म्हणले का रे 2 दिवस झाले अन्नाचा कण नाही एखादा अरे हे काशी आहे ना रे इथला बाबा येतो ना पंढरपूरला कबीरजी त्यांच्या घरी जाऊ जेवणाची सोय होईल आणि म्हणून कबीराचे घरी आले संतजन नामदेव महाराज लिहितात तसं वाचून दाखवतो रात्र झाली जान प्रहर एक म्हणजे रात्रीचे 9 वाजले कुराडे पाटील तेव्हा आले वारकरी उठोणी कबीर संतान मन केले पैसा वया दिले तृणासन गवताचं आसन बसायला 10 वारकऱ्याला आणि कबीरजी आत आले हे पांडुरंगाचे भक्त आपल्या घरी आले आता 9 वाजले कांतेसी म्हणत संत उपवासी आहे आपण गृहस्थाश्रमी आहोत त्यांना जेवू घालायचं आहे बायको म्हणाली ते 2 दिवसाचे उपवासी आहे पण आपण 3 दिवसापासून पाणी पिऊ नये मग
किती वाजले आता? आता 9ला 3-4 मिनिट कमी आहे. ऐशा समयासी वाणी तो निद्रिस्त. कबीरजीची पत्नी म्हणली. आपल्या गावचा दुकानदार 8:30ला झोपतो. काशीचा दुकानदार झोपला असेल, मग चला जाऊ तेथं चोरी लागे. हे पती पत्नीचा संवाद साहेब मुलाने ऐकला. पुढे आला. बाबा, आईला घरी थांबू द्या, चोरीला मी येतो. पिता पुत्र निघाले. भिंत फोडली. कमाल आत आला. दुकानदार झोपलेला आहे. नामदेव महाराज लिहितात, पुढे त्या देखील या द्रव्याची या राशी नये उपयोगासी आमोची या. द्रव्याचे ढीग बघितले पण संताच्या लेकरांना हात लावला नाही. अजून पुढे पुढे ते देखिले डाळ आणि पीठ आनंदल मोठं मन त्याच. मग काय महिनाभर पुरेल एवढं? संताच्या पुरती सामुग्री घेतली, मोठ ते बांधिली वरी तेने. आज 10 वारकरी जेवतील एवढं डाळ पिठाचं गाठोडं घेतलं आणि बाप पलीकडे अंधारात उभा आहे त्या फुटक्या भिंतीतून. बाबा, शाबास रे बाळा, लाज राखली रे देवानं, वारकरी जेवतील, ये बाहेर. थांबा बाबा. भिंत फोडली. दुकानदार झोपला. द्रव्याचे ढीगच्या ढीग पडले. या फुटक्या भिंतीचा फायदा दुसरे चोर घेतील बाबा. मग काय करतो? तव तो कमाल बोले कबीराला, सावध वाण्याला करून येतो. मी दुकानदाराला जाग करून येतो बाबा. मुलगा आत आला. थोडं राहिलं. अरे उठ, भिंत फुटलेली आहे. दुकानदार घाबरून जागा झाला आणि कमालाला चोर समजून माग लागला. तव वाणी याने केला से गलबला, चोर धरी येला धावा धावा. तोपर्यंत कमाल भिंतीतून पलीकडे बापाच्या हाती मुंडका आलं, पाय धरले दुकानदारानं. आडवा सापडला मुलगा. आणि मग तो कमाल बापाला म्हणतो, बाबा, ताकद लावून जर ओढलं ना मला तर मुंडक्याहून ओळखल काशीचे लोक हे पोर कबीराचं आहे. रात्रीच्या चोऱ्या करतं आणि सकाळी याचा बाप वारकऱ्याला पंक्ती घालतो. तुम्ही पाया पडून या जन्मी मेला तरी साधू संत आपल्या घरी चोरीचं खायला येणार नाही. मग काय करू बेटा? थोडंसं निर्दयी व्हा बाबा, कठोर व्हा. मला मुलगा झालाच नव्हता म्हणा आणि माझं मुंडकं तोडा बाबा आणि मुंडकं घरी घेऊन जा, याला ओढू द्या, म्हणजे आता ओळखणार नाही तो. आता ताता तुम्ही कापा माझे शिर. मुलगा सांगतो, न कापिता शिर होईल फजिती आणि घरासी न येती संत कोणी. बापानं मुंडकं कापलं. नामदेव महाराज लिहितात. घरी आणलं. तिकडे चोर धरी येला धावा धावा. सगळे आले. चकित झाले रोहिदास ते चोर पाहून. का रुंड आहे ते त्याशी नाही शिर. करीती आश्चर्य म्हणा माझी. श्रुत केली वार्ता गावच्या राजाला. म्हणे या चोराला सोळी घाला. सूळ तो रोवीला भागीरथी तिरीन रुंड तयावरी ठेवेले. मी प्रमाण आधी पाठ करतो मग बडबड करतो. हे 100 चरणाचे अभंग आहे. तुम्ही नादी लागू नका. बोलण्याला पुरावा पाहिजे का नाही? पुरावा. जो महाराज पुरावा देत नाही त्याला पुरावा. अरे मनानं सांगून काय उपयोग? पुरावा. मग घरी आले कबीरजी. बायकोनं विचारलं, तुम्ही आला आणि कमाल? डोळ्याला धारा लागल्या. का रडताय हो? आज उत्तर मिळालं. मी माझ्या लेकराच्या अर्ध्यात नाही, म्हणजे आधा भक्त कबीर है, पुरा भक्त कमाल. माझ्या कमालानं कमाल केली. तो म्हणला, बाबा निपुत्रिक व्हा, पण साधू संत जेवले पाहिजे, मुंडकं तोडा. त्याच्या सांगण्यावरून मी मुंडकं तोडून आलो. तयाची ते कांता तयाचं सारखी. भावार्थ नेटकी आवडीची. येरी म्हणे स्वामी फार बरे केले. आपण निपुत्रिक झालो होऊ द्या, पण साधू संत आपल्या घरी जेवतील हा एक आनंद आहे. स्वयंपाक झाला, साधू संत जेवले, रात्र संपली. एवढ्या लवकर का संपली? 9 वाजले ना. आणि सकाळी सगळे वारकरी म्हणाले, कबीरजी 2 दिवसाचे उपवासी होतो आम्ही. अन्नाचा कण पोटात नव्हता. तुम्ही आम्हाला रात्री जेवू घात. आमचा पांडुरंग तुमचं बरं करो. आता काय बरं व्हायचं राहिलं? लेकरू मेलं. पांडुरंग बरं कर. थांबा थांबा, मी तुम्हाला सोडवायला येतो. सोडवायला. आता बरं वाटलं. जेव्हा लोक उठून गेली मलाच कळलं माझं काय चुकलं.
हं? गेले ते जाऊ द्या, आपला आनंद आपण लुटाय ना. आता कसे टवकारले सगळं. रैदास, मी येतो सोडवायला, तो नियम आहे. म्हणून भागीरथीच्या काठानं निघाले बरं का जाधव महाराज. तो सुळावर बिना मुंडक्याचा देह लटकलेला, आणि हे झेंड्यावाले वारकरी आले. सुळाजवळून जात असताना त्या वरच्या लटकलेल्या बिना मुंडक्याच्या शरीरानं असे हात जोडायला सुरुवात केली. हे चकित झाले. वारकरी म्हणले, कबीरजी तुम्ही काशीचेच आहे ना? हो, आम्ही भारतभर तीर्थयात्रा करतो, जिवंत माणसं आम्हाला शालूट ठोकत नाही. हे सुळावरचं बिना मुंडक्याचं नमस्कार करतय राव, काय नवल आहे. कबीरजीनं ओळखलं, माझंच पोर आहे, पण तसं सांगितलं नाही. मला असं वाटतं वारकरी दादा, या लेकराच्या घराण्यात साधू संतांच्या सेवेची परंपरा चालत आलेली असावी, आणि साधू संतांचं दर्शन न घेता हे लेकरू मेलं असावं, आणि साधू संतांच्या दर्शनामध्ये त्याची वासना राहिली असावी, म्हणून दंडवत केला त्याने. म्हणून तुम्हा पासी त्याचे गुंतले संचित, तुम्हा पाशी त्याचे गुंतले संचित, म्हणून दंडवत केला तुम्हापासी त्याचे गुंतले संचित म्हणून दंडवत केला त्याने. वारकरी म्हणाले, एवढं प्रेम, मग आमचा विठोबा काय करतो? तव त्या संताने घेतलीसे आळी, उठविल वनमाळी असे. आता या लेकराला आमचा पांडुरंग जिवंत कराल तरच पुढे पाऊल टाकू आम्ही. काय वारकरी म्हणले, अरे पांडुरंगाला एवढं संकट आणायचं असते? जिवंत करल, पण मुंडकं तर पाहिजे ना, बिना मुंडक्याचं कसं जिवंत करल? अरे हो, मुंडकं पाहिजे होतं. मग कबीरजी पुढं आले. मुंडकं असलं म्हणजे होईल का हो जिवंत? जरूर होईल. मग आणू का? म्हणजे, आणि मग रडून सांगितलं, आम्ही 3 दिवसाचे उपवासी होतो, पाणी पिऊन. माझ्या मुलानं मदत केली चोरी करण्यासाठी, आणि ते पकडलं त्याला दुकानदारानं. मुंडकं माझ्या हातात, बाबा मुंडकं तोडा, पण वारकरी जेवले पाहिजे जन्मभर. त्याच्या सांगण्यावरून त्याचं मुंडकं तोडलं. असं तरी आल्या आल्या दिसलं, पुन्हा लेकरू दिसलं, जा लवकर आणा. आणि मग कबीरजी आले. तोपर्यंत आई रडली नव्हती, जोपर्यंत वारकरी घरी होते. आणि वारकरी निघून गेले मुरकुडे साहेब. आणि मग आईनं आतून कडी लावली, आणि ते जे मुंडकं होतं ते पाटावर ठेवलं. आणि जिवंत बाळासोबत माय बोलती ना, तशी रडू रडू त्या कमालाला बोलू लागली. हे नामदेवाचे 2-3 प्रमाण सांगतो. आईचे उद्गार पाटावर मुंडकं ठेवलं. कमाला येऊनी पोटासी केला त्वा उद्धार, लोक तुझ थोर म्हणतील, किती तुझे गुण आठव मी आता. सत्वधारी सुता कबीराच्या, नाशिवंत देह त्याचा केला त्याग. धन्य हे वैराग्य तुझे बापा, तुझी माझी भेट होईल कैलासी. सांग शिवापासी नमस्कार. इतक्या दारावर थाप. दारोगाड कबीरजी आले. का फुकट नाही गेलं अन्न? वारकरी हट्टाला पेटले, जिवंत होणार आहे लेकरू आपलं. तिथपर्यंत मुंडकं आलं, ते रुंड खाली होतं, त्यावरती ठेवलं, आणि सगळ्या तीर्थयात्रेच्या पुण्याचा संकल्प पांडुरंगाची प्रार्थना केली. कमाल सजीव झाला. नामदेव त्याचे आठवित गुण. मी का सांगतो? बळी संतापासी द्यावा जीव, बळी संतापासी द्यावा जीव, बळी संतापासी द्यावा जीव. ठीक आहे, तुका म्हणे ह्याची करावी मिरासी. हा ठीक आहे, ठीक आहे, राहू दे, झाला आता. बळी संतापासी द्यावा जीव, तुका म्हणे करा सेवा, ना आले जीवावरी तरी. म्हणून विशेष हा लाभ संत संगे. पूर्वपुण्य जरी होतीस अनुकूळ, अंतराय मूळ उपजयते थे. आता ज्ञानेश्वर माऊली भजन. जय विठ्ठल. सगळे टाळकरी महाराज खाली बसतील. बसलेल्यातलं कोणी उठणार नाही माझ्यासह. आणि मग 2 मिनिट मनोगत साहेबांचं होईल, आणि मग मी म्हणेल उठा.
तेव्हा प्रत्येकाने उठायचा हा. याद राखा ज्ञानेश्वर महाराज राज माऊली तुकाराम ओ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोलिले लेकुरे बेरे वागुणे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुका आ नाही नाही विचारिला अधिकार द्या फुल करा क्षमा तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा करा ज्ञानदेव तुकाराम तुकाराम पुंडलिकवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. टाळकरी महाराज खाली बसा. बसलेला कोणी उठू नका. माईक इथंच आहे. हाय चांगला आहे. या ठिकाणी आताच हरिभक्तिपरायण रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचं हरिकीर्तन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. संत महात्म्यांचं जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व आणि अनेक वेळा आपल्या सर्वांचे डोळे अश्रूंनी डबडबलेले आहेत. सर्वांच्या अंतकरणामध्ये अष्टसात्विक भाव जागृत झालेले आहेत. मित्र हो, आदरणीय डॉक्टर विश्वनाथरावजी कराड सर, मी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी महाराजांचा सन्मान करावा. 10वी ज्ञान विज्ञान अध्यात्म आणि तत्त्वज्ञान परिषद या ठिकाणी तयार करण्यात आलेला लोगो म्हणजे आपलं मोमेंटो, त्याचप्रमाणे 130 वर्षानंतर आदरणीय कराड सर हे शिकागो येथील धर्म परिषदेमध्ये विवेकानंद बोलल्यानंतर पहिल्यांदा ज्या धर्म परिषदेमध्ये महाराजांना बोलण्याचा योग आला साहेबांना, तर त्या ठिकाणी असलेलं वस्त्र, माऊलींची मानाची शाल आणि माऊलींची प्रतिमा आणि विवेकानंदाची प्रतिमा देऊन या ठिकाणी रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. शिकागो या ठिकाणी अमेरिकेमध्ये विवेकानंद ज्या हॉलमध्ये बोलले तिथलं हे वस्त्र आहे. त्यानंतर 10वी ज्ञान विज्ञान अध्यात्म आणि तत्त्वज्ञान परिषदेमध्ये 40 कीर्तनकार महाराजांना जो जीवनगौरव समर्पित जीवनगौरव पुरस्कार दिला त्या ठिकाणी बनवण्यात आलेलं हे तो लोगो आहे, मेडल आहे. आणि या ठिकाणी माऊलींची प्रतिमा आणि विवेकानंदाची प्रतिमा देऊन प्रातस्मरणीय डॉक्टर विश्वनाथरावजी कराड सर या ठिकाणी रामराव महाराज ढोक यांचा सन्मान करत आहेत. एकदा गजर पुंडलिकावर देव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, स्वामी विवेकानंद महाराज की जय. धन्यवाद. यानंतर सरांचं मनोगत या ठिकाणी आजच्या या मंगलमय प्रसंगी आज एकादशीच्या पूर्वसंध्येला आदरणीय कराड सर या ठिकाणी आपल्याशी संवाद साधतात. कुलीन कन्या असा एक शब्द आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये आहे. त्याला एक महान कुलीन कन्या कौशल्या मातेचा सुपुत्र राम. टाळ्या वाजवून एकदा हा नियतीचा संकेत आहे. मी कालही बोललो होतो, महाराजांनी खूप वर्णन केलं, आपल्याला सद्बुद्धी झाली आणि भारतीय संस्कृती परंपरा आणि तत्त्वज्ञानाचं प्रतीक म्हणून जग ज्यांना ओळखायला लागलं अशा आमच्या अक्कांचा आशीर्वाद, माऊलीचा आशीर्वाद, जगद्गुरूंचा आशीर्वाद, जे काही कार्य आपल्या समोर आहे, विश्वशांती दर्शन मंच असा शब्द वापरला गेला. आणि मला एवढाच आनंद आहे की आत्ता मी जो शब्दाचा उच्चार केला हाही नियतीचा संकेत आहे की आमची भेट व्हावी. आणि ज्यांनी जीवन समर्पित केलं हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. सत्कार करणं याच्यानी याच्यानी फार मोठेपणा वाढत नाही, पण महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदाय परंपरेमध्ये
तेव्हा मला असं जाणवतं मला ही जी परंपरा आहे तुम्हाला सांगायला हरकत नाही की काल मी उच्चारण केलं आपल्यासमोर की आळंदी आणि देहूचं नाव आणि संत ज्ञानेश्वर तुकारामाचं नाव संपूर्ण जगभर एक ज्ञानाचं केंद्र म्हणून ओळखलं जात आहे. अमेरिकेसारखा इंग्लंडसारखा कुठलाही देश असला, काही काळ निघून गेला, पण तो जे काही चालू आहे आता सध्या कार्य हे आपण करत नाही. अहंकाराचा वारा न लागो राजोसा एवढा एक शब्द बोलतो. कधी असा गर्व तर होऊ नये, मी केलं, मी दिलं. याचं चिंतन खूप सुंदर महाराजांनी मांडलं. आणि योग आहे खरं म्हणजे हे परवा 10वी जागतिक परिषद झाली 1996 साली. ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा आणि त्या संजीवन समाधी सोहळ्याच्या वेळेला या मंचाची निर्मिती झाली होती. मोठा इतिहास आहे लांबलचक, पण हा घाट उभा राहिला आणि इतर अनेक कामं उभी राहिली. आणि त्याच्यामध्ये मला माहीत नाही, त्या चायनाच्या बॉर्डरवर माणा गावामध्ये केदारनाथ बद्रीनाथच्या पायथ्याशी तिथं शेजारी श्री सरस्वती मंदिराची उभारणी व्हावी. महर्षी वेद व्यासांची गुफा, गणेश लिहायला आणि व्यास बोलायला, मोठा इतिहास आहे. आणि तिथे स्वर्गारोहणाचा मार्ग निर्माण व्हावा. तिथं युधिष्ठिरापासून, धर्मराजापासून, भीमापासून, नकुल सहदेवाचे आणि द्रौपदी मातेची पूर्ण 12 फूट उंचीच्या अशा मूर्ती उभ्या राहाव्यात. काय कारण काय मला सांगा ना, काय संबंध आहे? योगायोगाने मी कौशल्य आईचं आठवण केली, कारण का त्यांनी एवढं रडवलं आहे सगळ्या लोकांच्या डोळ्यामध्ये. त्या भावनेपर्यंत मला पोचायचं आत्ता विचार मनात येत नाही. परंतु हे घडावं आणि जगाने आता त्याचं कौतुक करावं. संपूर्ण जग, मी काल म्हणालो, आज पुन्हा सांगतो की आळंदी हे संपूर्ण जग हे अणुरेणू थोकोडान तुका आकाशा एवढा असं म्हटलेलं आहे. फार मोठा सायंटिफिक विषय येतो. पण जग तुम्ही माझं ऐकून घ्याल, पण जग ऐकत नाही बरं. कसंच परीक्षा असते. विद्वानांच्या, विज्ञानाच्या क्षेत्रातल्या मोठ्या संत महात्म्यांच्या समोर सिद्ध करावं लागतं. आणि जेव्हा माऊलीचं ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा हे चिंतन जगाने मान्य केलं, एक लक्षात ठेवायचं. अणुरेणू थोकोडान तुका आकाशा एवढा हा शब्द नुसता गमतीनं बोललेला विषय नाही. किंवा शांती परते नाही सुख एर अवघेची दुःख म्हणूनही शांती धरा उतरालं परितरा. महाराजांच्या समोर मी असं बोलण्याचं धाडस करतो, याच्याबद्दल क्षमा असावी. परंतु हा एकमेव संदेश आहे. आणि लिहून ठेवा की तेव्हा बाळासाहेब भारदेव होते, पद्मश्री शंकरबापू आपेगावकर असायचे, साखरे महाराज असायचे. तेव्हापासून हे काय कारण काय मला सांगा ना. काय पैसे आले कुठून? कुणाचे पैसे आहेत? कुणी दिले? कसं उभं राहिलं हे? आणि चायनाच्या बॉर्डरला जाऊन तिथं जे उभं राहिलं आहे तर संपूर्ण जगातले लोक, लक्षात ठेवा, मी म्हणतो म्हणून नव्हे, तुम्ही एकदा जाऊन पहा की तिथं जेव्हा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती, ज्ञानेश्वर तुकारामाची सुंदर मूर्ती आणि दत्ताची मूर्ती, सरस्वती मातेची मूर्ती, ज्ञानाची देवता, ज्ञानमयो विज्ञानमयो असा शब्द घेऊन स्वर्गारोहणच्या मार्गावर जेव्हा ते उभे राहिले तर इतिहास फार मोठा आहे हस्तिनापूरचा. पण ते पाहून आपण महाराष्ट्रातले आपण जाऊन दर्शनाने आनंदी होऊच, पण संपूर्ण जग तिथे येणार आहे एवढं लक्षात ठेवा. आणि ते नावाने येणार आहे माऊलीच्या, ते नावाने येणार आहे जगद्गुरूंच्या. ते पाहिल्यानंतर बघितल्यानंतर अनुभूती घ्यावी लागते. आणि ती अनुभूती आता जग घेते. सर्व परस सत्कार झाला अमेरिकेमध्ये. ज्ञानेश्वर माऊलीचा जय जयकार
अमेरिकेमध्ये, तो माझा नाही, तो या संप्रदायाचा. आणि वारकरी संप्रदाय, वैष्णव परंपरा हाच जगाला मार्ग दाखवणारा, जगाला सुखाचा, समाधानाचा, शांतीचा, एवढी भावना व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा महाराजांना मी धन्यवाद देऊन नमस्कार करून पुंडलिक वरदाचा एकदा गजर घ्या. पुंडलिकावर्ध हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की, प्रभु रामचंद्र भगवान की, बद्री विशाल भगवान की जय.